शहरातून शोधत शोधत दिल्ली बोळातून शोधत त्याला शोधून शेवटी त्याला मारला. दिस इज व्हेरी डिफरंट. दिस इज व्हेरी रेअरली इट हॅज हॅपन्ड इन हिस्ट्री एव्हर. अँड दिस इज अ जेन्युइन पीपल्स रेव्होल्युशन. एव्हरीबडी, द 5 मिलियन पीपल, 50 लाख लोकांची ही हा देश आहे. खूप मोठा नाहीये, मुंबईहून लहान लोकसंख्या असलेला हा देश आहे. पण प्रत्येक जण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे, डायरेक्टली इनडायरेक्टली. अँड दिस हॅज बीन व्हेरी व्हायलंट रेव्होल्युशन, व्हेरी व्हेरी व्हायलंट, ऍब्सोल्युटली ब्रुटल. 25,000 लोक मारले गेलेत गेल्या 8 महिन्यामध्ये. व्हेरी ब्रुटल, व्हेरी डिफरंट, व्हेरी हिस्टॉरिकल, व्हेरी स्पेशल. जे तुम्ही आत्ताच म्हणालात त्याप्रमाणे या सगळ्या आंदोलनामध्ये लोकांचा सहभाग हा सगळ्यात जास्त होता. त्या अर्थाने खूप विशेष आंदोलन आहे. फक्त एक गोष्ट की गेले अनेक वर्ष, सुमारे गेले 3-3.5 दशकं गद्दाफीने एकहाती या देशावर सत्ता गाजवली होती. मग असं गेल्या 4 दशकांमध्ये काय घडलं की जो हुकुमशहा गेली 30 वर्ष देशाचा कारभार करतोय त्याच्या विरोधात इतका रोष तयार व्हावा की लोकांनी अक्षरशः म्हणजे कुत्र्यासारखं मारलं म्हणतात त्या पद्धतीने, अतिशय वाईट पद्धतीने गद्दाफीला मारण्यात आलं. असं नेमकं काय कारण घडलं? सर्वप्रथम आपल्याला हे लक्षात घ्यायला हवंय की लिबिया रेव्होल्युशन इज पार्ट ऑफ दी सेव्हरल अरब अपरायझिंग जे गेले वर्षभर अरब वर्ल्ड मध्ये चालू आहे. इट स्टार्टेड विथ फिनिशिया डिसेंबर 2010 मध्ये. तिथून सुरुवात होऊन इट वेंट टू इजिप्त. होस्नी मुबारकचा टाकल झाला आणि इजिप्त आणि लिबिया आर क्लोज टू इच अदर इन टर्म्स ऑफ जॉग्राफिकल प्रॉक्झिमिटी. बॉर्डर शेअर करतात आणि लिबिया अँड इजिप्तचे जे हेड ऑफ द स्टेट होते होस्नी मुबारक आणि मोहम्मद गद्दाफी, दे हॅड गुड रिलेशन. जेव्हा होस्नी मुबारक टॉपल झाले, that gave the impetus, that gave the fire, that added fuel to the people here. मग त्यांनी तो मोमेंटम मध्ये ते पिकअप केले. बट आय शुड ऑल्सो रिपोर्ट दॅट गद्दाफीच्या विरुद्ध पूर्वी देखील आंदोलनं झाली आहेत या देशामध्ये. बेंगाझी शहर जे ईस्ट मध्ये आहे लिबियामध्ये, जिथून ही सुरुवात झाली यावेळेला, त्या शहरांनी गद्दाफीच्या विरुद्ध बरेच वेळा आंदोलनं केली आहेत. बट इन द पास्ट ही मॅनेज टू क्रश इट. त्यांनी प्रत्येकाला ते क्रश केलं आणि यावेळेलाही त्यांनी तेच केलं. सुरुवात ही पीसफुल प्रोटेस्टनेच झालेली. बेंगाझीच्या लोक रस्त्यावरती येऊन पीसफुल प्रोटेस्ट करत होते, जसं आपण इजिप्तमध्ये पाहिलं किंवा दुसऱ्या अरब देशामध्ये पाहतो. बट देन ही फोर्सेस, मोहम्मद गद्दाफी फोर्सेस, यूज आर्म्स अँड अम्युनिशन अगेन्स्ट दीज पीसफुल डेमॉन्स्ट्रेटर्स. आणि त्यामध्ये जनता भडकली आणि इट वॉज एंटायरली पार्ट ऑफ द होल अरब अपरायझिंग. त्या अरब अपरायझिंगचं जे फायर होतं, ते सर्व्हर होतं, ते इथे कॅचअप झालं आणि त्याच्यातून त्यांना इम्पेटस मिळून ते जस्ट डिसाइडेड दॅट दिस टाइम वी हॅव टू फिनिश हिम ऑफ. जे आपल्याला असं म्हणता येईल की पकडा आणि मारा हा एका अर्थाने गद्दाफीचाच न्याय होता, त्याच्याच न्यायाने त्याला मारलं गेलं. आता ही जी सगळी लोकं आहेत, गेली 40 वर्ष जी गद्दाफीची हुकुमशाही सहन करतायत, ती आता एका अर्थाने मुक्त झालेली आहेत. आता याच्या पुढे या सगळ्या लोकांचं भवितव्य काय? म्हणजे गद्दाफी हे जे सत्ता केंद्र होतं ते आता राहिलेलं नाहीये. मग या सगळ्या लिबियन लोकांचं पुढे होणार काय? आता सध्या या सगळ्या लोकांचा एक मुलगा आहे मुस्तफा अब्देल जलील नावाचं. ही वॉज गद्दाफीज जस्टिस मिनिस्टर इन द पास्ट. पण त्यांनी गद्दाफीच्या विरुद्ध गेला तर गेले 3 वर्षापूर्वी. त्यामुळे ही इज एक्स्ट्रीमली रिस्पेक्टेड अँड ही विल बी द न्यू लीडर. त्याच्या अंडर नवीन लिबिया विल बी क्रिएटेड. दे आर टॉकिंग ऑफ डेमोक्रेसी, दे आर टॉकिंग ऑफ रिपब्लिक मोड ऑफ गव्हर्नमेंट. बट देर आर पॉलिटिकल डिफरन्सेस. प्रश्नच नाही आहे. जे युजली जेव्हा एखादं असं रेव्होल्युशन झाल्यानंतर इतकं ते सोपं नाहीये नवीन सत्ता एस्टॅब्लिश करण्यासाठी. सो दे आर गोइंग टू टेक इट्स ओन टाइम. त्याला वेळ जाणार आहे. तर व्हॉट आय थिंक इज गोइंग टू हॅपन इज दॅट मुस्तफा अब्दुल जलील विल बी द न्यू फेस. ही इज ऑलरेडी द फेस फॉर द लास्ट 8 months ऑफ दिस न्यू रेव्होल्युशन. त्याच्या अंडर अँड ही इज एक्स्ट्रीमली रिस्पेक्टेड. बट वी हॅव टू वेट अँड वॉच हाऊ द पॉलिटिकल डायनामिक्स कम थ्रू. कारण बरेचसे डिफरन्सेस आहेत ग्रुप्समध्ये. देश जरी छोटा असला तरी लेटेस्ट नॉट फॉरगेट दॅट लिबिया जॉग्राफिकली इज व्हेरी बिग अँड इट इज एक्स्ट्रीमली रिच. ऑइल वेल्थ खूप आहे आणि युजली या भागामध्ये मिडल ईस्ट आणि आफ्रिका कंट्रीजमध्ये व्हॉट आय बिलीव्ह अँड आय हॅव सीन इज दॅट देअर वेल्थ itself is their biggest curse. Usually that itself becomes the biggest problem. So मला तरी असं वाटतं की we just have to wait and watch how the political dynamics unfold.